नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल आणि त्याच दिवशी रात्री 11:50 समाप्त होईल. अशा परिस्थितीत 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे. या दिवशी तुम्ही सकाळी 4:32 ते 5:18 स्नान आणि दान करू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून देवी देवतांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. यानंतर पवित्र नदीत किंवा घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. आता सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. भोलेनाथांना फळे, फुले, भांग, धतुरा, बेलपत्र अर्पण करा. आता दिवा लावा आणि आरती करा आणि खऱ्या मनाने शिवस्तोत्र आणि शिवचालीसा पाठ करा. यानंतर सुख, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करा. अमावस्या तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. यावेळी चैत्र महिन्यातील अमावस्या फलदायी मानली जाते. अमावस्या तिथीला कालसर्पदोषांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात आणि सुख समृद्धी वाढते. चला जाणून घेऊया सोमवती अमावस्येच्या दिवशी करावयाचे उपाय. परंतु त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळं शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला पितरांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी तेलाचा दिवा लावा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि घरातील सर्व सदस्यांना पितरांचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्येचा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. सोमवती अमावस्येला स्नान आणि दानाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. हे शक्य नसेल तर पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने पितृदोष व्यक्तीवर होत नाही. सोमवती अमावस्येला केळी, वड, पिंपळ आणि तुळशीची रोपे लावणे शुभ मानले जाते. या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते. आपल्या पितरांना अन्न, पाणी आणि इतर वस्तू अर्पण कराव्या. तर्पण आणि श्राद्ध विधी करावी. पितृ गायत्री मंत्र किंवा आपल्या पूर्वजांना समर्पित इतर मंत्रांचा जप करावा. शास्त्रे वाचावी. गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. तसेच देणगी द्यावी आणि गरजूंना मदत करावी. पूजेवर जास्तीत जास्त भर द्यावा. ज्येष्ठांचा आदर करावा. तसेच या दिवशी धार्मिक स्थळांना नक्की भेट द्यावी. भगवान विष्णूंची पूजा करावी. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे. हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे. अनेक लोक या शुभ दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. याशिवाय त्यांचा आशीर्वादही मिळतो. पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा नक्की करा. तसेच या दिवशी मांसाहार किंवा मद्यसेवन करू नका. हरभरा, मसूर, मोहरी, मुळा असे काही अन्नपदार्थ खाऊ नका. जनावरांना त्रास देऊ नका. कोणाचाही अपमान करणे टाळा. लग्न किंवा लग्नासारखे कोणतेही शुभ समारंभ करू नका.
या तारखेला राग येणे टाळा. या तिथीला पितृदोष होऊ शकेल असे कोणतेही काम करू नका. हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो. भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात. गंगा स्नान करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा. शिवाची पूजा पद्धतीनुसार करा. भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करा. या दिवशी गरिबांना मदत करा. या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तेथे तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण करावे. यावर पितर प्रसन्न होतात आणि गरिबी नष्ट होते. सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत तरंगवावा. अमावस्येला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्या जगात परततात. वडिलोपर्जित जगात परतताना त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये यासाठी पितरांसाठी दिवे लावले जातात. सोमवती अमावस्येला हनुमानजी समोर दिवा लावावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे शत्रूंचा नाश होतो. शनी दोषापासून आराम मिळतो. घराच्या ईशान कोपऱ्यात म्हणजेच अमावस्येच्या दिवशी रात्रंदिवस उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये दिवा लावल्याने पितर आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पैशाच्या समस्या सुटतात. अमावस्येला संध्याकाळी लाल धागा वापरून केशर घालून तुपाचा दिवा लावा. यानंतर श्री सुक्ताचे पठण करावे. यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करण्यास मदत करते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.